एंटर बाहेर आले सर आणि त्यांना काही बोलायला गेलो की तुम्ही तर प्रिलिम्स दिलेले लोक आहे, तुम्ही असे असणार का, तुम्ही कसे असणार का. आणि आता आम्हाला त्यांनी बोलवलं की चला जजला तुमच्याशी बोलायचं. आम्ही वर गेलो, त्यांनीच बोलवलं, त्यांनीच आम्हाला टायमाच्या आधी लॉगआउट झाले सर, दोनदा लॉगआउट झाले. लॅग पण खूप मारतो. कीबोर्ड एक सर पहिल्यांदा अर्धा तास 11 वाजता सर 10 वाजता रिपोर्टिंग होती सर मध्ये बोलवलं 11:15 वाजता 11:20 माझा पेपर सुरू झाला लॉगआउट परत त्यांची ॲरोगंट लँग्वेज की तुम्हाला अगोदर सांगितलं होतं अक्कल नाही का तुम्हाला तुमचं नशीब. यांना आपला नव्हतं का मग आधी परीक्षा आहे तर आधीच द्यायच्या. मला ऐकून घेऊ द्या. आम्ही त्यांना म्हणलो कीबोर्ड चेंज करून द्या, कीबोर्ड पण चेंज करून देत नव्हते. तेच खराब कीबोर्ड वरती पाय धूळ लागली कीबोर्डला. एक्झाम कोणाची स्टार्ट झाली नाही एक सोबत जर मी टाईप करते तर माझ्या बाजूला गोंधळ घालतोय की हिचा टाईप सुरू आहे माझा आणि मी कशी एक्झाम देऊ सर 10 मिनिटाचा टाइम होता सर फक्त 10 मिनिटात अशी मेंटॅलिटी झाली होती सगळं आणि डिस्टर्ब 10 मिनिटाच्या पहिले लॉगआउट झालं. 10 मिनिट आणि सर कीबोर्ड असे बटन दाबायला गेलं बटन दबत नाही त्यांना बोलायला बटन कोणतं दबलं प्रॉब्लेम पूर्ण कम्प्युटरचा फर्स्ट टाइम एग्जाम सर आम्ही त्यांना म्हटलो नहीं सर मैंने उनको खुद होके बोला सर आप कोर्ट का स्टाफ हो, आप डिस्ट्रिक्ट जज हो, प्रिन्सिपल बेंच है आपका, आप आई विटनेस हो, आप तो सिग्नेचर करो. मी सिग्नेचर करणार नाही आणि आमच्यावर काय सिग्नेचर केले नाहीये माझ्याकडे आहे कॉपी आहे माझ्याकडे सिग्नेचर केलेली नाहीये. आणि जर बाहेर जा तुम्ही लिहिले ना तो फॉर्म तर तुम्ही बाहेर जा असं मॅडम त्या सांगितलेलं. आणि सर हे एक्नॉलेजमेंट दिले एक्नॉलेजमेंट ह्यांनी दिलेले डिस्ट्रिक्ट फक्त की आम्ही तुमच्या ह्या घेऊन घेतले म्हणजे ग्रीव्हन्सेस डिमांड घेतले त्यांनी दिलेले एवढं सांगितलं. कॉपी दिली माझ्याकडे त्यांनी आणि ते काय म्हणतायत सर कमिटी बसवू नंतर करू. कमिटी बसायला 3-4 महिने नंतर कधी होईल सर. कमिटीची तर वाट बघायचीच नाही. जर सर हे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहेत कमिटीचे काय गरज आलेले गावावरून कुठून कुठून आलेले तुम्ही? रात्रीपासून सगळे पोरं प्रवास करत आहेत आणि इथं आले हमने उनको बोला कोर्ट का स्टाफ है सब कुछ है आप सिग्नेचर दो. आम्ही कशाला बरं आता मला सांगा आज कोण आहे? डिस्ट्रिक्ट जज डिस्ट्रिक्ट जज आता आहे तर जोपर्यंत डिस्ट्रिक्ट जज खाली येत नाही आपण हलायचं नाही. गेट उघड गेट उघडा सगळे इथंच बसून ना. येस सर. वेटच करू सर वेटच करू. एक मिनिट मी बोलतो. मी त्यांना हे सांगितलंय मुलांचा ग्रीव्हियन्स ऍक्च्युली परीक्षा कंडक्ट हायकोर्ट करते ते पण साहेब पण काही सांगू शकत साहेब मी जे काही कमिशन ऍड्रेस करतोय जे काही डिसिजन होईल तो आपल्याला सांगण्यात येईल. ठीक आहे ठीक आहे ना मग ते डिसिजन हे पण वाट बघतो सर आम्ही. शांतपणे बसून राहू सर. काही त्रास एक मिनिट 2 मिनिटं काही त्रास होणार नाही. शांतपणे बसून राहू. री एक्झाम झाली सर पाहिजे सर आमची बॅच झाली होती. डिमांड री एक्झाम झाली पाहिजे. ऑफलाईन झाली पाहिजे ऑफलाईन झाली पाहिजे. गेट उघडा गेट उघडा. नाही मी आता तेच करतोय त्याच्यासाठीच मी गेट उघडतो. मुलांना इथून सगळं सगळं बसायचं सगळं या बसून राहायचं. बसून घ्या सगळं. थोडं मागे सरकं ना. थोडं हे काम करा गेट मध्ये अर्धे लोक या ना अर्धे लोक थोडे तुझ्या जागेवर घे ना. असू द्या असू द्या. तर मला आता